आपण आज नवीन धड्याला सुरुवात करतोय. कोणता धडा? सरासरी. सरासरीलाच काय म्हणतो आपण? ॲव्हरेज. बरोबर. आता ह्याच्यामध्ये काही महत्त्वाच्या कन्सेप्ट्स आहेत, त्या मी अगोदर समजावून सांगतो तुम्हाला, आणि त्याच्यानंतर आपण एक एक प्रश्न बघूयात. बरोबर. आता सरासरी म्हणजे काय किंवा ॲव्हरेज म्हणजे काय हे सगळ्यात पहिल्यांदा समजावून घेऊ. तुम्हाला प्राप्तांक दिलेत किंवा संख्या दिलेत 36, 40, 42, 58, 60. तर तुम्हाला काय केलेत? संख्या दिलेत आणि तुम्हाला सांगितलं ह्याची काय काढा? सरासरी काढा. तर काय करतो आपण? किती संख्या आहेत? 1 2 3 4 5 संख्या आहेत. या 5 संख्यांची बेरीज करणार. 36 अधिक 40 अधिक 42 अधिक 58 अधिक 60. ह्या 5 संख्यांची बेरीज केली, एकूण संख्या किती आहेत? 5. तर ह्याला कितीनं भागणार? 5 ने भागणार. मग ह्या 5 संख्यांची बेरीज किती येते? 30 आणि 40, 70 आणि 40, 110, 110 आणि 50, 160, 160 आणि 60 किती झालं? 220, 206 आणि 2 8 आणि 8 16, 220 आणि 16 किती झालं? 236 भागिले 5. बरोबर. 5 1 5, 5 चौक 20, 23 मधून 20 गेलं, किती राहिलं? 3, 3 वरती घेतलं 6, किती झालं? 36, 5 7 35, 36 मधून 35 गेलं, किती राहिलं? 1, 1 वरती घेतला 0, इथं दिला पॉईंट. 5 दुने 10, किती आली सरासरी? 47.2. मग सरासरी काढण्यासाठी आपण काय केलं? तर मग सरासरी मिळवण्यासाठी सर्व अंकांची बेरीज केली तुम्ही. सर्व अंकांची किंवा प्राप्तांकांची बेरीज केली अंशात, आणि त्याला कशाने भागलं? एकूण प्राप्तांक किती आहेत? 5 आहेत. सरासरी काढण्यासाठी काय केलं? सर्व प्राप्तांकांची बेरीज भागिले एकूण प्राप्तांक. सरासरीचं ही सूत्र तयार होतं. सरासरी बरोबर सर्व प्राप्तांकांची बेरीज भागिले एकूण प्राप्तांक. आलं लक्षात? हा एक नियम लक्षात घ्या. आणखीन काय बघा, समजा 2 4 6 आणि 8 या संख्यांची तुम्हाला सरासरी काढायला लावली, तर आत्ताच्या सूत्राप्रमाणे सरासरी काढण्यासाठी तुम्ही काय करणार? 2 अधिक 4 अधिक 6 अधिक 8 किती संख्या आहेत? 4 संख्या आहेत. तर त्या 4ही संख्यांची बेरीज करणार आणि ह्याला कितीने भागणार? 4 ने भागणार. बरोबर. किती येते सरासरी बघा? 2 आणि 4 6, 6 आणि 6 12, 12 आणि 8 20, 20 ला 4 ने भागणार. 4 1 4, 4 5 20, किती आली सरासरी? 5 आली सरासरी. बरोबर. पण मी ह्याची सरासरी आणखीन वेगळ्या पद्धतीने काढू शकतो. का काढू शकतो बघा? कारण 2 4 6 8 या 4ही संख्यांचं जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर ह्यांच्यामध्ये काय फिक्स गॅप आहे. कितीचा गॅप आहे? 2 2च्या फरकाने आलेत. बरोबर ना? 2 मध्ये 2 मिळवलं की 4, 4 मध्ये 2 मिळवलं की 6, 6 मध्ये 2 मिळवलं की किती आलं? 8. आलं लक्षात? त्यामुळं कुठल्याही 2 शेजारच्या संख्येमध्ये जर समान फरक असेल तर ह्याला काय म्हणतो आपण? क्रमगत मालिका असं म्हणतो. क्रमगत संख्या मालिका असं म्हणतो. आणि ज्यावेळेस क्रमगत पदे असतात त्यावेळेस ह्यांची सरासरी काढण्याची अजून वेगळ्या पद्धत आहे. कसं काढू शकता बघा? पहिली संख्या घ्या 2 अधिक शेवटची संख्या घ्या 8 आणि भागिले 2. 8 आणि 2 10 भागिले 2. 8 आणि 2 10 भागिले 2. बे 1 बे बे 5 10. किती आली सरासरी? 5. आणखीन एक पद्धत सांगू. क्रमागत पदे असतात त्यावेळेस मधले 2 पदांची तुम्ही सरासरी घ्या. मधली 2 पदं कुठले आहेत? 4 आणि 6. 4 ची 6 ची सरासरी कशी काढायची? 4 अधिक 6. 2 संख्येत म्हणून कितीने भागायचं? 2 ने. 6 आणि 4 किती? 10. 10 भागिले 2 किती आलं? 5. क्रमागत पदे जर असतील, क्रमागत पदे म्हणजे काय? कुठल्याही 2 लगतच्या पदांमध्ये जर समान फरक असेल तर पहिल्या आणि शेवटच्या संख्येची सरासरी काढली तरी संपूर्ण संख्यांची सरासरी मिळते तुम्हाला, किंवा मधल्या 2 संख्यांची सरासरी काढली तरी सुद्धा काय मिळते? संपूर्ण संख्यांची सरासरी मिळते. आलं लक्षात? किंवा ज्यावेळेस क्रमागत पदे असतात त्यावेळेस मधली संख्या म्हणजे त्या सर्व संख्यांची काय असते? सरासरी असते. मधली संख्या म्हणजे काय असते?
त्या सर्व संख्यांची सरासरी असते. आता 2, 4, 6 आणि 8 याच्यामध्ये मधोमध बरोबर येणारी संख्या कुठली बघायची. 4च्या आणि 6च्या मध्ये कोण येईल? 5 येईल. तर ह्या संपूर्ण संख्यांची सरासरी किती झाली? 5. जर समजा अशा संख्या दिल्या 2, 4, 6, 8 आणि 10 तर ह्याची सरासरी बरोबर मधली संख्या येणार कुठली? 6. आलं लक्षात? म्हणजे दिलेल्या संख्या जर विषम मध्ये असतील, बरोबर ना, संख्या किती दिल्या तिथं? 5. 5 संख्या असतील, 7 संख्या असतील, 9 असतील, 11 असतील, 13 असतील, तर बरोबर जी मधली संख्या असते तीच त्या सर्व संख्यांची काय असते? सरासरी. पण अट काय? सर्व संख्या ह्या काय पाहिजेत? निश्चित क्रमाने पाहिजे. त्यांच्यामध्ये क्रम काय असला पाहिजे? निश्चित असला पाहिजे, सारखा असला पाहिजे. लक्षात येते? क्रम जर फिक्स असेल म्हणजेच क्रमागत जर पदे असतील तर बरोबर मधली संख्या म्हणजे काय असते? सरासरी. पद जर मग समजा तुम्हाला 7, 9, 11, 13 असे विषम संख्यांमध्ये जर पद दिले असतील तर बरोबर मधली संख्या म्हणजे काय असते? सरासरी असते. आणि जर समसंख्यांमध्ये जर दिले असतील पद तुम्हाला, बरोबर, समसंख्यांमध्ये जर दिले असतील तर मग मधल्या दोन संख्यांच्या मध्ये बरोबर कुठली संख्या येते ती म्हणजे त्यांची काय असते? सरासरी. आता उदाहरण तुम्हाला सांगतो. इथं समसंख्येत म्हणून लगेच मधली संख्या शोधता आली. समजा जर विषम संख्या दिल्या असते 3, 5, 7 आणि 9. आता ह्या संख्यांमध्ये सुद्धा जर बघितलं तर काय क्रमागत पद आहेत. ही काय निश्चित क्रम आहे. कितीचा? 2 2 2 2च्या क्रमाने आले. तर आता मला सांगा ह्या दोघांची मधली संख्या म्हणजे काय असणार? ह्यांची सरासरी असणार. मग 5च्या आणि 7च्या मध्ये काय कोण येत आहे? 6 येत आहे. तर 6 ही काय झाली? या सर्वांची सरासरी झाली. बघायचंच. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या 9 3 12 भागिले 2 किती आलं? 6. किंवा मधल्या दोन संख्यांची सरासरी काढा. 5 आणि 7 12 भागिले 2 किती आलं? 6. किंवा सगळ्यांची बेरीज करा भागिले 4 करा तरी सुद्धा किती येणार आहे? 6च येणार आहे. 9 7 16, 16 आणि 5 21, 21 आणि 3 24, 24 भागिले एकूण संख्या किती आहेत? 4. 24 भागिले 4 केलं तर किती येते? 6च येते. आलं लक्षात? आलं का लक्षात? क्रमागत पद जर असतील, क्रमागत पद जर असतील आणि क्रमागत पद जर विषम संख्यांमध्ये दिले असतील म्हणजेच 7 9 11 13 अशी जर पद दिली असतील तर बरोबर मधली संख्या म्हणजे काय असते? सरासरी असते. बरोबर. त्यानंतर क्रमागत पद जर समसंख्यांमध्ये दिले असतील तर मधल्या दोन संख्यांच्या मध्ये जी संख्या येणार आहे ती म्हणजे त्या सर्व संख्यांची काय असणार? सरासरी असणार. किंवा क्रमागत पद जर असतील तर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या करून भागिले 2 केलं की तुम्हाला सर्व संख्यांची काय मिळून जाते? सरासरी मिळून जाते. हे काही नियम आहेत, हे लक्षात घ्या. हे नियम एकदा तुमच्या लक्षात आले की मग आपण ह्याच्यावरचे कुठलेही प्रश्न सोडवू शकतो. समजलंय का? जायचं पुढं. चला मग आता बघा पहिल्या प्रश्नामध्ये काय दिलंय? 4 क्रमागत समसंख्यांची सरासरी 35 आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती? कसल्या संख्या दिलेत? क्रमागत संख्या, समसंख्या आहेत आणि किती संख्या आहेत? 4. बरोबर. 4 क्रमागत समसंख्यांची सरासरी 35 आहे. क्रमागत संख्या म्हणल्यानंतर बरोबर मधली संख्या जी असते ती काय असते? सरासरी असते. सरासरी 35 आहे म्हणजे त्या 4 क्रमागत समसंख्यांच्या बरोबर मधली संख्या कोण आहे? 35 आहे. म्हणजे 35च्या पुढे 2 समसंख्या आहेत आणि पाठीमागे 2 समसंख्या आहेत. 35च्या पुढची समसंख्या कुठली? 36 आणि त्याच्या पुढची कुठली? 38. पाठीमागची कुठली? 34. ह्याच्या पाठीमागची कुठली? सर्वात लहान विचारले तुम्हाला तर कुठली येईल? 32. पर्याय क्रमांक 2. जर सर्वात मोठी विचारली असते तर किती आली असते? 38. समजलं? जायचं पुढं. दुसऱ्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा? 11 ते 50 पर्यंतच्या क्रमागत सर्व विषम संख्यांची सरासरी किती? आता काय करायचं? विषम संख्या घ्यायच्यात कुठून? 11 पासून ते 50 पर्यंत. पहिली विषम संख्या कुठली? 11. दुसरी कुठली? 13. तिसरी कुठली? 15. चौथी 17. असं करत 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 50 ही विषम संख्या आहे का? नाही. मग 50च्या अलीकडची विषम संख्या कुठली? 49. इथपर्यंत काय अडचण? ही एक संख्या मालिका तयार झाली. सर्व पदे कशा आहेत? क्रमागत पद आहेत आणि त्यांची सरासरी काढायचे. तर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 केलं तरी सुद्धा आपल्याला डायरेक्ट काय मिळते? सरासरी मिळते. मग पहिली संख्या किती? 11. शेवटची संख्या किती? 49. बरोबर ना? क्रमागत संख्या असतील तर पहिली संख्या आणि शेवटची संख्या ह्यांची बेरीज करा आणि भागिले 2 करा. 11 आणि 49 किती आलं? 60. 60 भागिले 2 एक बे बेत्रिक 6 शून्याला 0 किती आली सरासरी? 30. पर्याय क्रमांक 4. समजलं? जायचं पुढं. तिसऱ्या प्रश्नात काय विचारलंय बघा?
11 ते 40 पर्यंतच्या क्रमागत सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? काय म्हणलंय? 11 पासून 11, 12, 13, शेवटची संख्या किती? 40. 11 पासून ते 40 पर्यंतच्या क्रमागत सर्व नैसर्गिक संख्या घ्या आणि त्यांची काय करा? बेरीज करा. आता बेरीज जर काढायचं म्हणलं तर आपण डायरेक्ट बेरीज करू शकत नाही, किंवा करायला गेलं 11 अधिक 12 अधिक 13 तर खूप वेळ लागेल, बरोबर? मग काय करायचं? 11 ते 40 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज करण्यापेक्षा 11 ते 40 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची काय काढायची? सरासरी काढायची. आणि सरासरी काढली की तुम्हाला सरासरीच्या सूत्रामध्ये सरासरी ठेवली की बेरीज मिळते. कशी मिळते बघा? सरासरी बरोबर सर्व प्राप्तांकांची बेरीज भागिले काय करतो आपण? एकूण प्राप्तांक. मग तुम्हाला सरासरी जर मिळाली, एकूण प्राप्तांक किती आहेत मला सांगा? सर्व प्राप्तांकांची बेरीज म्हणजेच 11 पासून ते 40 पर्यंतची बेरीज माहित नाही, किती मानली? x मानली. एकूण प्राप्तांक किती आहेत? 11 पासून ते 40 पर्यंत किती संख्या आहेत? 30 संख्या आहेत. 1 ते 40 पर्यंत 40 संख्या, आणि त्यातल्या 1 ते 10 पर्यंतच्या काढून टाका. 1 ते 10 पर्यंत किती संख्या आहेत? 10 आहेत. मग 40 मधून 10 गेलं तर 11 ते 40 पर्यंत किती संख्या राहिल्या? 30 संख्या राहिल्या. तर एकूण प्राप्तांक किती आहेत? 30. राहिली गोष्ट आता सरासरी काढायची. काय करायची? सरासरी. सरासरी जर इथं काढली 30 भागाकारात, तिकडे आल्यानंतर गुणाकारात तुम्हाला कशाची किंमत मिळणार? एक्सची. एक्सची किंमत मिळणार म्हणजे सर्व प्राप्तांकांची बेरीज, म्हणजेच 11 पासून ते 40 पर्यंतची काय मिळणार? बेरीज मिळणार. मग 11 पासून ते 40 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची सरासरी कशी काढणार? क्रमाने आहेत. सर्व संख्या कशा आहेत? क्रमाने आहेत. आणि क्रमगत पद म्हणल्यानंतर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2, ह्याच्यावरून तुम्हाला काय मिळेल? सरासरी मिळेल. आणि 30 भागाकारात, तिकडे आल्यानंतर गुणाकारात. 11 आणि 40 किती झालं? 11 आणि 40 किती झालं? 51. 51 भागिले 2, 30 भागाकारात, तिकडे आल्यानंतर गुणाकारात, बरोबर x. 2 न 30 ला भाग जातोय, घालवा. बे 1 बे, 3तून 2 गेले, किती राहिलं? 1. 1 वरती घेतला 0, किती झालं? 10. बे 5 10. आता काय करा? 15चा आणि 51चा गुणाकार. तर x बरोबर किती आलं? 15 1 15, 5. अच्छा 1, 15 5 75 आणि 1 76. तर 11 पासून ते 40 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आली? 765. पर्याय क्रमांक 4. समजलं? जायचं पुढं. चौथ्या प्रश्नात काय दिले बघा? 15च्या पाड्यातील पहिल्या 7 संख्यांची सरासरी किती? आता लक्षात घ्या, 15च्या पाड्यातील 7 संख्या आहेत. कुठल्या 7 संख्या? पहिल्या 7 संख्या. मग पहिली संख्या कुठली? 15च्या पाड्यातली 15, बरोबर? अशा ही पहिली संख्या, दुसरी संख्या, तिसरी संख्या, चौथी संख्या, पाचवी संख्या, 6वी संख्या आणि 7वी संख्या, बरोबर? 15च्या पाड्यातील पहिल्या 7 संख्यांची सरासरी विचारली. 15च्या पाड्यातल्या संख्या म्हणल्यानंतर कितीच्या फरकाने येणार रे? 15 15च्या फरकाने येणार. म्हणजे त्यांच्यामध्ये क्रम काय? निश्चित क्रम आहे. मग निश्चित जर क्रम असेल तर बरोबर मधली संख्या म्हणजे त्या संख्यांची काय असणार आहे? सरासरी असणार आहे. या पहिल्या 7 संख्यांची सरासरी किती असणार आहे? बरोबर मधली संख्या जी आहे ती काय असणार आहे? सरासरी असणार आहे. मग मला सांगा 7 संख्यांपैकी पुढे 3 सोडून दिले, पाठीमागे 3 सोडून दिले, तर मधली संख्या बरोबर कुठली येते? चौथी संख्या जी आहे ती बरोबर मधली संख्या आहे, आणि तीच ह्या सर्व 7 संख्यांची काय? सरासरी. मग 15च्या पाड्यातल्या पहिल्या 7 संख्यांमध्ये चौथी संख्या जी आहे ती त्यांची सरासरी. मग चौथी संख्या कुठली? 15 चौक 60. तर पहिल्या 7 संख्यांची सरासरी किती आली? 60. पर्याय क्रमांक 2. समजलं? समजलं? ही एक पद्धत झाली. दुसरी पद्धत काय करू शकता? 15च्या पाड्यातली पहिली संख्या कुठली? 15. 15च्या पाड्यातली 7वी संख्या कुठली? 15 7 105, बरोबर? पहिली संख्या आणि शेवटची संख्या मिळाली, त्यांची बेरीज करून ह्याला 2 न भागा, तरी सुद्धा तुम्हाला सरासरी मिळते. का? कारण 15च्या पाड्यातल्या पहिल्या 7 संख्या म्हणजे काय आहेत? निश्चित क्रमाने येणार आहेत ना. आणि निश्चित क्रमाने म्हणलं की पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2, असं करून पण आपण सरासरी मिळवू शकतो. 15 अधिक 105 किती झालं? 120 भागिले 2. बे 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 सक्क 12, 0 ला 0, किती आलं? 60. समजलं? जायचं पुढं. पाचव्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा? 5 9 13 17 या संख्यामालेतील पहिल्या 20 संख्यांची सरासरी किती? संख्यामाला कुठली दिली? 5 9 13 17 डॅश 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 डॅश. नीट जर बघितलं तर ह्या संख्यामालेत कितीचा फरक आहे? म्हणजे
4 4च्या फरकाने काय होत गेलेत, पद पुढची वाढत गेलेत, बरोबर. म्हणजे निश्चित क्रम आहे ह्याच्यामध्ये. कितीचा क्रम आहे, 4 4चा फरक आहे, बरोबर. मग जर 20 संख्यांची सरासरी जर काढायची असेल तर पहिली संख्या अधिक 20वी संख्या भागिले 2 केलं, ह्या संपूर्ण 20 संख्यांची काय मिळते तुम्हाला, सरासरी मिळते. तर त्यासाठी तुम्हाला ह्या संख्या मालेतील 20वी संख्या माहीत करून घेणं गरजेचं आहे. मग आता 20वी संख्या कशी मिळवायची बघा. 5 आहे पहिली संख्या, कुठली आहे, 5. 5 पासून पुढं पहिली संख्या कोण आहे, 9 आहे. बघा 5ला सोडून द्या बाजूला. 5 पासून पुढं पहिली संख्या कोण आहे, 9. 9 जर मिळवायचं म्हणलं तर काय करावं लागतंय, अधिक 4 करावं लागतंय. 5 पासून पुढं दुसरी संख्या कुठली आहे, 13. 5 पासून पुढं दुसरी संख्या कुठली आहे, 13. 5 पासून पुढे दुसरी संख्या मिळवायची म्हणलं तर अधिक 4 किती वेळा करावं लागतं, 2दा, म्हणजेच अधिक 8 करणार. लक्ष देते का. त्यानंतर 5 पासून पुढे तिसरी संख्या कोण आहे, 17. 5 पासून पुढे तिसरी संख्या 17 आहे आणि 17 मिळवण्यासाठी 5 मध्ये 4 किती वेळा मिळवावं लागते, 9 मिळवण्यासाठी एकदा, परत 13 मिळवण्यासाठी एकदा आणि परत 17 मिळवण्यासाठी एकदा. म्हणजे 4 किती वेळा मिळवलं, 1 2 3 वेळा मिळवलं. तर 4 त्रिक किती मिळवलं, 12 मिळवलं. इथपर्यंत काय अडचण. मग आता मला सांगा, ह्या संख्या मालेतली 20वी जी संख्या आहे ती 5च्या पुढची कितवी संख्या आहे, 19वी संख्या आहे. लक्ष देते. ह्या संख्या मालेतली आपल्याला 20वी संख्या मिळवायची आहे आणि ती 5च्या पुढची कितवी संख्या आहे, 19वी संख्या आहे ना, कारण 5ला आपण बाजूला काढले. लक्ष देते. 5च्या पुढची 9 ही काय, पहिली संख्या आहे. 13 ही काय, दुसरी संख्या आहे. तसं करत 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 5च्या पुढे किती संख्या राहिल्या, ह्या संख्या मालेत एकूण संख्या किती आहेत, 20. 5ला बाजूला काढलं तर राहिलं किती, 19. मग आपल्याला ह्या संख्या मालेतली 20वी संख्या काढायची, म्हणजेच 5 पासून पुढे कितवी संख्या काढायची, 19वी संख्या काढायची. मग 5 पासून पुढची 19वी जर संख्या मिळवायची म्हणलं तर 4 हा जो फरक आहे तो किती वेळा मिळवावा लागेल 5 मध्ये बघा. पहिली संख्या मिळवायची म्हणलं की फरक एकदा मिळवावा लागतोय. दुसरी संख्या मिळवायचं म्हणलं की फरक 2दा मिळवावा लागतोय. तिसरी संख्या मिळवण्यासाठी 3दा मिळवावं लागतंय. तर 19वी संख्या मिळवण्यासाठी फरक किती वेळा मिळवायचा, 19 वेळा. फरक कितीचा आहे, 4चा. 19 वेळा मिळवायचा म्हणजे 4ला कितीने गुणायचं, 19 न गुणायचं. 19 चोक किती आलं, 76. 76 अधिक 5 किती आलं, 81. तर ह्या संख्या मालेतली 20वी संख्या किती आहे, 81. मग ह्या संख्या मालेची या सर्व संख्यांची सरासरी कशी काढायची, पहिली संख्या 5 अधिक शेवटची संख्या 81 भागिले 2. 81 आणि 5 किती आलं, 86 भागिले 2. बे एक बे बे चोक 8, बेत्रिक 6 किती आली सरासरी, 43. पर्याय क्रमांक 3. समजलं, समजलं का. जायचं पुढं. 6व्या प्रश्नात काय दिलं बघा. 7 13 19 25 डॅश 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 या संख्या मालेतील पहिल्या 30 संख्यांची बेरीज किती. संख्या मला कुठली दिले, 7 13 19 25 डॅश 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 आणि काय सांगितलंय, पहिल्या 30 संख्यांची काय काढा, बेरीज काढा म्हणले, बरोबर. आता मग मला सांगा 30वी संख्या माहित करून घ्यावी लागेल, बरोबर. डायरेक्ट तर तुम्ही बेरीज करू शकत नाही. तुम्ही ही जर संख्या मला जर नीट बघितली तर काय 6चा फरक आहे बघा. 7 आणि 6 13, 13 आणि 6 19, 19 आणि 6 25. 6चा फरक आहे म्हणजे काय, निश्चित क्रम आहे. आणि निश्चित क्रम आहे म्हणल्यानंतर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 केलं तर आपल्याला काय मिळू शकते, सरासरी मिळू शकते. आणि सरासरीला किती न गुणणार, 30 न गुणणार, कारण एकूण संख्या किती आहेत, 30. लक्षात येते का. संपूर्ण संख्यांची तुम्ही बेरीज तर डायरेक्ट काढू शकत नाही. 7 आणि 6 13 अगोदर तुम्हाला 30 संख्या मिळवावं लागतील. 25च्या पुढची संख्या कुठली येईल, 25च्या पुढची संख्या कुठली येईल, 31. 31च्या पुढची 37. अशा तुम्ही 30 संख्या काढणार, मग 30 संख्यांची बेरीज करत बसणार का, नाही. काय करायचं, 30 संख्यांमधली पहिली संख्या आणि शेवटची संख्या माहीत करून घ्यायची, कारण पद कसे आहेत, क्रमागत आहेत, निश्चित क्रम आहे, बरोबर. आणि निश्चित क्रम असेल तर पहिली आणि शेवटची संख्या माहीत असेल तर त्या पहिल्या आणि शेवटच्या संख्येवरून अगोदर तुम्ही काय काढा, सरासरी काढा. आणि सरासरीला एकूण प्राप्तांक किती आहेत त्याने गुणलं की काय मिळणार तुम्हाला, 30च्या 30 संख्यांची बेरीज मिळणार. कारण सरासरी बरोबर सूत्र काय आहे मला सांगा, सरासरी बरोबर सर्व प्राप्तांकांची बेरीज
भागिले एकूण प्राप्तांक, बरोबर. मग सरासरी आपण काढू शकतो. सर्व प्राप्तांकांची बेरीज काढायची आपल्याला. काय म्हणूयात? एक्स. एकूण प्राप्तांक किती आहेत? 30 आहेत. सरासरी कशी काढणार? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2. मग मला सांगा, पहिली संख्या 7 आहे, शेवटची संख्या कशी काढायची? आता पाठीमागच्या प्रश्नात कसं केलं त्या पद्धतीने करायचं. हा, 7ला बाजूला काढा. 7च्या पुढं ह्या संख्या मालेत एकूण पद किती आहेत? 30. 7ला बाजूला काढलं तर 7च्या पुढं किती राहिली? 29. त्यातली शेवटची संख्या काढायची. म्हणजे ह्या संख्या मालेतली 30वी संख्या, म्हणजे 7च्या पुढची कितवी संख्या? 29वी संख्या काढायची. मग 7च्या पुढची 29वी संख्या काढायची आहे म्हणल्यानंतर फरक कितीचा आहे? 6चा फरक आहे. 6चा जो फरक आहे तो किती वेळा घ्यावा लागेल? 29 वेळा घ्यावा लागेल. 29 सक्क 174. 174 7 मध्ये मिळवा. 174 अधिक 7 किती आलं? 181. तर 30वी संख्या किती आली? पहिली संख्या आहे तुमच्याकडे 7 अधिक शेवटची संख्या आली 181 भागिले 2. 81 7 किती झालं? 88. 188 भागिले 2. बे 92 18 बेचोक 8. सरासरी किती आली? 94. ती इथं लिहितो मी, बरोबर. आता 30 भागाकार तिकडे आल्यानंतर 30 भागाकार तिकडे आल्यानंतर गुणाकारात. x बरोबर 94 गुणिले 30. तर x बरोबर 3 चोक 12 2 हातचे 1 3 9 27 आणि 1 28 वरती 1 0. त्या संख्या मालेतील 30 संख्यांची बेरीज किती आली? 2820. पर्याय क्रमांक 2. समजलं? जायचं पुढं. 7व्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा. 35 ने सुरुवात होणाऱ्या क्रमगत 35 विषम संख्यांची सरासरी किती? नीट लक्ष द्या. 35 ने सुरू होणार म्हणजे पहिली संख्या कुठली? 35. सर्व संख्या कशा आहेत? विषम संख्या आहेत. 35च्या पुढची संख्या कुठली? 37. नंतर 39. अशा ह्या संख्या मालेत एकूण किती संख्या घ्यायच्यात? 35. 35 ने सुरुवात होणाऱ्या क्रमगत विषम संख्या घ्यायच्यात. किती घ्यायच्यात? 35. म्हणजे ह्या संख्या मालेत एकूण किती संख्या आहेत? 35. तर शेवटची संख्या तुम्हाला माहित करून घ्यावी लागणार. कारण सर्व विषम संख्या आहेत म्हणजे काय आहेत? क्रमागत पद आहेत. निश्चित क्रम आहे. कितीचा? 2 2चा क्रम आहे, बरोबर. तर मग लक्षात घ्या 35वी संख्या तुम्हाला माहित करून घ्यावी लागणार. आणि तुम्ही काय काढू शकता? सरासरी. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 केले काय भेटते तुम्हाला? सरासरी भेटते. पहिली संख्या माहिती आहे तुम्हाला 35. ह्या संख्या मालेतली 35वी संख्या तुम्हाला माहित करायची. म्हणजे 35च्या पुढची ती संख्या कितवी आहे? 34वी. लक्षात येते? मग 35च्या पुढची 34वी संख्या. लक्षात आलंय का? ह्या संख्या मालेतील शेवटची संख्या म्हणजे 35वी संख्या तुम्हाला काढायची आहे. 35 जर बाजूला काढलं तर पुढे किती राहिल्या संख्या? 34. म्हणजे 35च्या पुढची कितवी संख्या काढायची? 34वी संख्या काढायची. तर जो फरक आहे, फरक कितीचा आहे? 2चा. 2चा फरक जो आहे तो किती वेळा घ्यावा लागेल? 34 वेळा घ्यावा लागेल. 34 दुने 68. 68 अधिक 35. 68 आणि 5 73. 73 आणि 30 किती झालं? 103. तर ह्या संख्या मालेतली शेवटची संख्या म्हणजे 35वी संख्या किती आली? 103. सरासरी काढायचे. पहिली संख्या किती आहे? 35 अधिक शेवटची संख्या किती आली? 103 भागिले 2 करा. 3 आणि 35 किती आलं? 38. 138 भागिले 2. बेसक्क 12. 13तून 12 गेलं किती राहिलं? 1. 1 वरती घेतलं 8. किती झालं? 18. 92 18 किती आली सरासरी? 69. समजलं? समजलंय का? परफेक्ट. जायचं पुढं. 8व्या प्रश्नात काय दिलं बघा. 7च्या फरकाने येणाऱ्या क्रमगत 7 संख्यांची सरासरी 47 आहे. तर त्यापैकी सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्येतील फरक किती? काय दिलं तुम्हाला? सरासरी दिली. आणि 7 फरक आहे म्हणून सांगितलं. म्हणजे पद कसे आहेत? क्रमागत आहेत. निश्चित क्रम आहे. कितीचा? 7चा फरक आहे. आणि एकूण संख्या किती आहेत? 7 संख्या. पहिली संख्या जी आहे सर्वात लहान तिला काय मानू? x मानू. पहिली संख्या जी आहे ती सर्वात लहान आहे x. आणि 7वी जी संख्या असणार आहे ती सर्वात मोठी संख्या असणार आहे. पण तुम्हाला काय विचारलंय? सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती? सर्वात लहान संख्या x मानली, सर्वात मोठी संख्या किती येईल? सर्वात लहान संख्या x मानली तर सर्वात मोठी संख्या म्हणजे ह्या संख्या मालेतील 7वी संख्या कोणती येईल? हे बघा हे बघा हे बघा. x च्या पुढची ह्या संख्या मालेतील 7वी संख्या मिळवायची म्हणजेच x च्या पुढची कितवी संख्या येते? 6वी. लक्षात येते?
या संख्या मालेतील 7वी संख्या म्हणजे एक्सला जर बाजूला काढलं म्हणजे पहिली संख्या जर बाजूला काढली तर त्याच्या पुढे किती राहिल्या संख्या 6. एक्स पासून ही शेवटची संख्या किती आहे 6वी. तर 6वी संख्या मिळवायची म्हणल्यानंतर जो फरक आहे कितीचा आहे 7चा. तो 7चा जो फरक आहे तो किती वेळा मिळवायचा 6 वेळा मिळवायचा. किती वेळा मिळवायचा 6 वेळा मिळवायचा. 7 सक्क 42. तर एक्स अधिक 42 ही शेवटची संख्या आली. सर्वात लहान संख्या सर्वात मोठी संख्या त्याच्यामध्ये कितीचा फरक आहे 42चा फरक आहे. एक्स अधिक 42 मधनं एक्स वजा केलं तर काय राहील फक्त 42. कितीचा फरक येतोय 42चा. पर्याय क्रमांक 2. समजलं. 9व्या प्रश्नामध्ये काय दिले बघा 3च्या फरकाने वाढत जाणाऱ्या क्रमागत 25 संख्यांची बेरीज 1200 आहे. तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती. इथं काय करायचं बघा सर्वात लहान संख्या काय मानायची एक्स बरोबर. कितीचा फरक आहे 3चा फरक आहे बरोबर. 3च्या फरकाने काय होत जाणार आहेत पद वाढत वाढत जाणार आहेत म्हणजेच क्रमागत पद आहेत. पहिली संख्या एकूण संख्या किती आहेत 25 क्रमागत पद आहेत. शेवटची संख्या कितवी 25वी. शेवटची संख्या मिळवून घ्या. काय मिळवा शेवटची संख्या. मग पहिली संख्या एक्स मानली आपण. एक्स पासून ह्या संख्या मालेतली 25वी संख्या म्हणजे एक्स पासून पुढची कितवी 24वी. एक्स पासून पुढची 24वी जर संख्या मिळवायची म्हणलं तर प्रत्येक वेळी फरक कितीचा आहे 3चा. तर 3चा जो फरक आहे तो एक्स मध्ये किती वेळा मिळवावा लागेल 24 वेळा मिळवावा लागेल बरोबर. मग 24 त्रिक किती झालं 72. एक्स मध्ये काय मिळवावं लागणार 72 मिळवावं लागणार. त्यावेळेस 25वी संख्या. मग 25वी संख्या किती मिळाली एक्स अधिक 72. लक्षात घ्या. आता पहिली आणि शेवटची संख्या मिळाली ह्याच्यावरून सरासरी काढा. पहिली संख्या किती एक्स अधिक शेवटची संख्या किती एक्स अधिक 72. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 केलं की काय मिळणार या 25 संख्यांची सरासरी मिळणार. आणि तुम्हाला 25 संख्यांची बेरीज किती दिले 1200. सर्व प्राप्तांकांची बेरीज किती दिले 1200 भागिले एकूण प्राप्तांक जर 25 केलं तरी सुद्धा काय मिळते सरासरी मिळते. म्हणजे 1200 भागिले 25 केलं तरी ह्या 25 संख्यांची सरासरी मिळते. आणि पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 केलं तरी सुद्धा ह्या 25 संख्यांची काय मिळते सरासरी. मग ही दोन्ही उत्तर काय आहेत इक्वल आहेत समान आहेत बरोबर. आता हे सोडवा एक्सची किंमत मिळेल तुम्हाला आणि एक्सची किंमत मिळाली की त्याच्यावरून तुम्ही सर्वात मोठी संख्या मिळवू शकता बरोबर. हे समीकरण सोडवायचं कसं सोडवायचं एक्स अधिक एक्स किती झालं 2x अधिक 72 छेद 2. 25 न पलीकडे भाग जाते 25 एक 25 25 चौक 100. 120 मधनं 100 गेलं किती राहिलं 20. 20 वरती घेतलं 0 किती झालं 200. 25 8 200. इथं किती आलं 48. 2 भागाकारात पलीकडे गेल्यानंतर 2 आकारात 2x अधिक 72 बरोबर 48 दुने किती होईल 96. 72 अधिक आहे पलीकडे गेल्यानंतर 2x बरोबर 96 वजा 72. 96 मधून 72 गेलं किती राहिलं 90 मधून 70 गेलं 20. 20 मधून 2 गेलं 18. 18 24 राहिलं. 2 गुणाकारात पलीकडे गेल्यानंतर x बरोबर 24 भागिले 2. बे एक बे बे एक बे बे दोने 4. x बरोबर किती आलं 12. म्हणजे सर्वात लहान संख्या आली 12. आपल्याला काय पाहिजे सर्वात मोठी संख्या. x अधिक 72 मोठी संख्या 12 अधिक 72 किती आलं 84. सर्वात मोठी संख्या कुठली आली समजलं. जायचं पुढं. 10व्या प्रश्नात काय दिलंय बघा 21 संख्यांची सरासरी 36 आहे. त्यापैकी पहिल्या 11 संख्यांची सरासरी 34 आहे. तर शेवटच्या 11 संख्यांची सरासरी 39 आहे. तर 11वी संख्या कोणती आलं लक्षात. एकूण संख्या किती आहेत 21 संख्या आहेत बरोबर. त्यातली 11वी जी संख्या आहे ती बरोबर मधली संख्या आहे. 11वी जी संख्या आहे ती काय बरोबर मधली संख्या आहे. कारण 21 संख्यांपैकी ह्याच्या पाठीमागं किती संख्या 10. ह्याच्या पुढं किती 10 संख्या 10 आणि 10 20 आणि बरोबर मधली संख्या 11वी. म्हणजे टोटल संख्या किती झाले 21 संख्या झाल्या. आता तुम्हाला काय करायचंय 11वी संख्या काढायची. 11वी संख्या काढायची म्हणल्यानंतर काय करणार एकूण 21 संख्यांची सरासरी दिली आहे तुम्हाला. 21 संख्यांची सरासरी किती दिली 36. तर 36 ही जी सरासरी आहे त्याला 21 न जर गुणलं तर 21 संख्यांची तुम्हाला बेरीज मिळते बरोबर. 21 सक्क 126 6 हातचे 12 21 त्रिक 63 12 75.
बरोबर. म्हणजे 21 संख्यांची बेरीज किती आली? लक्षात आलं का? ह्या संख्या मालेतील 21च्या 21 संख्यांची बेरीज किती आली? 756. आता पहिल्या 11 संख्यांची सरासरी दिली आहे तुम्हाला. म्हणजे पहिल्या संख्यापासून ते ह्या 11व्या संख्यापर्यंतची सरासरी दिली किती? 34 आहे. ह्या 34ला जर 11ने गुणलं, 34ला जर 11ने गुणलं तर काय मिळेल? पहिल्या 11 संख्यांची सरासरी किती आहे? 34. आणि सरासरीला जर एकूण संख्येने गुणलं तर आपल्याला त्यांची काय भेटते? बेरीज मिळते. 11 चोक 44, 4 हातचे 4, 11 त्रिक 33 आणि 4 किती झालं? 37. ही पहिल्या 11 संख्यांची बेरीज झाली. 374 ही काय आली? पहिल्या 11 संख्यांची बेरीज आली. बरोबर. आणि शेवटच्या 11 संख्यांची सरासरी किती दिली? 39 दिली. म्हणजे ही 11वी संख्या शेवटच्या 11 संख्यांमध्ये पण येणार ना, बरोबर का नाही? हा, किती दिले? 39. हे 39ला 11ने गुणा. 11 9 99, 9 हातचे 9, 11 त्रिक 33 आणि 9 किती झालं? 42. 429 जे आहे ही काय आली? शेवटच्या 11 संख्यांची बेरीज. आता मला सांगा पहिल्या 11 संख्यांची बेरीज किती? 374. शेवटच्या 11 संख्यांची बेरीज किती? 429. म्हणजे 11वी संख्या जी आहे ते पहिल्या 11मध्ये पण मोजली गेले आणि शेवटच्या 11मध्ये पण मोजली गेलेली. बरोबर. ही जी पहिल्या 11 संख्यांची बेरीज आहे आणि शेवटच्या 11 संख्यांची बेरीज आहे, ह्या दोन्ही बेरजांची बेरीज करा. बघा 374 आणि 429 यांची जर तुम्ही बेरीज केली तर 9 4 13, 3 हातच्याला 1, 7 आणि 3 10, 0 हातच्या 1, 4 आणि 4 8. किती आली बेरीज? 803. पहिल्या 11 आणि शेवटच्या 11 संख्यांची बेरीज किती आली? 803. एकूण किती संख्यांची बेरीज झाली मग ही? पहिल्या 11 आणि शेवटच्या 11 22 संख्यांची बेरीज झाली. मग एक संख्या डबल आली, कुठली? 11वी. त्या 803 मध्ये काय? 11वी संख्या डबल आहे. आणि 21 संख्यांची ज्यावेळेस बेरीज काढली त्यावेळेस किती आहे? 756 आहे. मग 756 मध्ये आणि 803 मध्ये कितीचा फरक आहे? 11व्या संख्या एवढाच फरक आहे ना. 756 ही 21 संख्यांची बेरीज आहे, त्यावेळेस 11वी संख्या किती वेळा आली? एकदा. 803 ही 22 संख्यांची बेरीज आहे. 22 संख्या कुठून आल्या? कारण 11वी संख्या काय? डबल आहे. ह्यात 11वी संख्या डबल आहे, ह्यात 11वी संख्या एकदाच आहे. ह्या दोन संख्यांमध्ये कितीचा फरक आहे? 11व्या संख्ये एवढाच फरक आहे. ह्या दोन संख्यांमध्ये, ह्या दोन बेरजांमध्ये जो फरक आहे ती म्हणजेच काय? 11वी संख्या. मग 803 मधनं काय वजा करायचं? 803 मधनं 756 वजा करा. हा, 13 मधून 6 गेलं 7, हातच्याला 1, 10 मधून 6 गेलं 4, हातच्या 1, 8तून 8 गेलं 0, किती आलं? 47. तर 11वी संख्या बरोबर 47 येणार. समजले? नक्की समजलं?